नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीस क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 संपवला, पूर्ण केला आहे. पण आता जस्ट मागच्या आठवड्यामध्येच गव्हर्नमेंटने सांगितलं की 25% सिलेबस कमी झाला आहे. तर त्यातला काही सिलेबस कमी केला आहे. तर तुम्हाला शिकवत असताना सांगेल पुढे काय काय कॅन्सल आहे ते शिकवताना सांगणार. आता सध्या जर आपला जो पायथागोरसचा पुढचा पार्ट होता त्यामधला अपोलोनियस थेरम, त्यानंतर पायथागोरसचे ऍप्लिकेशन, पायथागोरस थेरम चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 त्याच्यासोबत पायथागोरसचे ऍप्लिकेशन बेसवर डिपेंड असलेले थेरम सोबत अपोलोनियस थेरम आणि प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 हे पूर्णपणे कॅन्सल करण्यात आले. त्यानंतर या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट मध्ये पहा त्याचे क्वेश्चन सांगतो तुम्हाला काय काय कॅन्सल झाले. प्रॉब्लेम सेट मध्ये कॅन्सल झालाय क्वेश्चन नंबर 6, टिक मार्क करून घ्या तुमच्याकडे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, त्यानंतर क्वेश्चन नंबर 12, 12 नंबरचा क्वेश्चन, त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन आणि 18 नंबरचा क्वेश्चन. एवढा पार्ट प्रॉब्लेम सेट मधला कॅन्सल झालाय आणि प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 पूर्णपणे कॅन्सल केलेला आहे. पूर्ण प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 कॅन्सल आहे. तर या चॅप्टर मध्ये आता बाकी काही राहिले नाही. त्यानंतर पुढचा चॅप्टर आपण या लेक्चर मध्ये स्टार्ट करू. मग पुढचा चॅप्टर आहे सर्कल नावाचा चॅप्टर आहे. तर सर्कलच्या बेसिक गोष्टी ज्या की आपण 8वीला शिकलोय, 9वीला शिकलोय आणि आता 10वीला पुन्हा आपल्याला कामी पडणार आहेत. त्या बेसिक गोष्टी पुन्हा एकदा पाहू. त्यामध्ये सर्कल असणार, सर्कल मध्ये असतं डायमीटर, रेडियस आणि कॉर्ड, या 3 गोष्टी त्यामध्ये असतात, बरोबर. तर त्यातला पहिला नियम जो आपण 8वीला शिकलो होतो, काय नियम आहे, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे साध्या सोप्या याच्यात रिवाइज करतो तुम्हाला हा सगळा पार्ट. काय म्हणणं आहे की एक परपेंडिक्युलर या सर्कलच्या कॉर्ड वरती जर त्याच्या सेंटर वरून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला सेंटर पासून, सर्कलच्या सेंटर पासून त्या कॉर्ड वरती जर परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला तर हा काय करतो, या कॉर्डला बायसेक्ट करतो, म्हणजे सारख्या दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. असं आपल्याला त्यांनी पहिल्या पार्ट मध्ये, पहिल्याच थेरम मध्ये, पहिल्याच नियमामध्ये आपल्याला सांगितलं होतं. मग दुसरा नियम सेम याच्या उलटा. याच्या उलटा काय, अ सेगमेंट जॉइन सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड. अ सेगमेंट, ही जी सेगमेंट आहे ही कशी जॉइन केली, सेंटर ऑफ सर्कल आणि मिड पॉइंट ऑफ कॉर्ड, अशी जर एक सेगमेंट जॉइन केली तर ही कॉर्डला बायसेक्ट करते किंवा ही परपेंडिक्युलर असते, असा या दुसऱ्या नियमामध्ये म्हटलेला आहे. त्यानंतर तिसरा नियम आपण 8वीला पाहिला होता. तिसऱ्या नियमामध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, तिसऱ्या नियमामध्ये कॉन्करंट कॉर्ड्स इन अ सर्कल, एकाच सर्कल मध्ये असलेल्या कॉन्करंट कॉर्ड्स. हा एक सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये कॉन्करंट कॉर्ड जर असतील, एकरूप असतील, या एकरूप असतील या दोन्ही कॉर्ड, तर काय म्हणता येते, कॉन्करंट कॉर्ड इन अ सेम सर्कल इज इक्विडिस्टन्स फ्रॉम सेंटर. या दोन्ही कॉर्ड कशा असणार, या सेंटर पासून इक्विडिस्टन्स वर असणार, सारख्या अंतरावर असणार. म्हणजे हे सुद्धा इक्वल असणार. एकाच सेम सर्कल मध्ये कॉन्करंट कॉर्ड असतील तर त्या कॉन्करंट कॉर्ड कसे असतात, इक्विडिस्टन्स असतात फ्रॉम सेंटर, सेंटर पासून सारख्या अंतरावर असतात. मग याचाच कॉन्व्हर्स पुन्हा काय होईल, जर समजा एखाद्या सर्कल मध्ये इक्विडिस्टन्स वरती 2 कॉर्ड असतील तर त्या कशा असतात, कॉन्करंट असतात. ठीक आहे, हा याचा कॉन्व्हर्स झाला. हा जरा आतापर्यंतचा मागचा पार्ट जो 8वीला आणि 9वीला आपण शिकलेलो आहे. आता पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला शिकायचे सेकंड टॅन्जेंट. सेकंड काय असते आणि टॅन्जेंट काय असते. सेकंड म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणणार छेदिका आणि टॅन्जेंट मध्ये त्याला म्हणणार स्पर्शिका. मग साध्या सोप्या त्याच्या शब्दांवरून त्याचं जे नाव आपण दिलंय त्या नावावरून आपण समजू शकतो. स्पर्शिका म्हणजे काय की एका कोणत्या तरी पॉइंट मध्ये टच करून जाते, सर्कलला एकाच पॉइंट मध्ये टच करते, ही काय झाली याची टॅन्जेंट.
याला म्हणणार आपण टॅन्जेंट, यालाच मराठीमध्ये म्हणणार स्पर्शिका. आणि जी लाईन सर्कलच्या आतमधून सर्कलला दोन वेगळ्या पॉइंट मध्ये टच करून जाते, जी लाईन सर्कलला दोन वेगळ्या पॉइंट मध्ये टच करून जाते त्या लाईनला काय म्हणणार आपण? सेकंड म्हणणार. सेकंड आणि टॅन्जेंट असा आपण, टॅन्जेंट म्हणजे मराठीमध्ये याला म्हणणार स्पर्शिका आणि सेकंड याला म्हणणार छेदिका. दोन पार्ट मध्ये छेदून जाते सेकंड. ठीक आहे. तर यावरती डिपेंड असलेला एक थेरम आहे टॅन्जेंट थेरम. टॅन्जेंट थेरम मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी? टॅन्जेंट थेरम मध्ये म्हणतात अ टॅन्जेंट ॲट and point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. मग काय म्हणतात कॉन्टॅक्ट पॉइंट कशाला म्हणणार? मग कॉन्टॅक्ट पॉइंट काय असणार? आता समजा सर्कल, या सर्कलला एक टॅन्जेंट आहे, ती टॅन्जेंट फक्त एकाच पॉइंट मध्ये सर्कलला टच करते म्हणजे याच पॉइंटला आपण काय म्हणणार? कॉन्टॅक्ट पॉइंट. मग थेरम मध्ये काय सांगता येते? अ टॅन्जेंट ॲट एन पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. म्हणजे हा पॉइंट जो ज्या ठिकाणी टॅन्जेंट या सर्कलला टच करून जाते, हा पॉइंट जर आपण रेडियसला जॉईंट केला तर हा काय असतो? परपेंडिक्युलर असतो. रेडियस मुळे इथं हे काय होणार? परपेंडिक्युलर होणार. साध्या सोप्या ह्याच्यात म्हणजे टॅन्जेंट परपेंडिक्युलर टू रेडियस, टॅन्जेंट परपेंडिक्युलर टू रेडियस. ही टॅन्जेंट जी आहे ती रेडियसला कशी होणार? परपेंडिक्युलर होणार. मग याचाच कॉन्व्हर्स आपल्याला पुस्तकामध्ये दिला आहे. काय म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ टॅन्जेंट मध्ये काय म्हणतात ते? लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टॅन्जेंट टू द रेडियस. म्हणजेच काय म्हणताय की जर समजा एखाद्या पॉइंट पासून रेडियस परपेंडिक्युलर असेल तर ती काय असते? सर्कलची टॅन्जेंट असते. त्या पॉइंट मधून जाणारी लाईन सर्कलची टॅन्जेंट. म्हणजे टॅन्जेंट थेरम मध्ये काय सांगताय की टॅन्जेंट रेडियसला परपेंडिक्युलर असते. मग दुसरा त्याचा कॉन्व्हर्स मध्ये काय सांगताय की रेडियस पासून जर परपेंडिक्युलर एखाद्या पॉइंटला होत असेल तर ती टॅन्जेंट असते. ठीक आहे. आता याच्या पुढचा पार्ट, चला या पुढचा थेरम आपल्याला आहे टॅन्जेंट सेगमेंट थेरम. टॅन्जेंट सेगमेंट थेरम मध्ये काय म्हटलंय? ऍक्च्युअली या थेरम मध्ये आहे सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट. मग काय म्हणतात ते? टॅन्जेंट सेगमेंट drawn from an external point to circle are congruent. म्हणजे साध्या सोप्या याच्यामध्ये जर समजा एक सर्कल आहे आणि त्या सर्कलला त्याचा एक्सटर्नल पॉइंट म्हणजे बाहेर कुठेतरी एका पॉइंट आहे आणि या पॉइंट पासून जर आपण टॅन्जेंट काढल्या, या पॉइंट पासून आपण जर या सर्कलला टॅन्जेंट काढल्या, थोडंसं डायग्राम मध्ये अडचण येते कारण डायग्राम व्यवस्थित येत नाही, पण एकाच पॉइंट पासून एका सर्कलला जर आपण टॅन्जेंट काढल्या की एकाच पॉइंट मध्ये कनेक्ट होणार सर्कल. ठीक आहे. तर या टॅन्जेंट जे असतात म्हणजे इथून या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते सारखं असणार, या कॉन्ग्रुएंट असणार. साध्या सोप्या डायग्राम मध्ये तुम्हाला असेही दाखवलेले असू शकतात, पण हा जो एक्सटर्नल पॉइंट आहे याच्यापासून सर्कलला टच होणारा जो पॉइंट आहे इथपर्यंतचं माप या दोन्हीही टॅन्जेंटचं सारखंच असणार. या दोन्हीही टॅन्जेंट कॉन्ग्रुएंट असणार एक्सटर्नल पॉइंट पासून काढलेला. हा कोणता थेरम आहे? हा थेरम आहे टॅन्जेंट सेगमेंट थेरम. ठीक आहे. एक्सटर्नल पॉइंट पासून सर्कलला सर्कलवर काढलेल्या टॅन्जेंट या कॉन्ग्रुएंट असतात असं या थेरम मध्ये सांगितलं. चला यानंतर आपण आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. चला प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बोर्डवर लिहिलाय. काय आहे क्वेश्चन? इन द adjoining फिगर, दिलेल्या फिगर मध्ये काय म्हणताय ते? द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C. एक सर्कलची रेडियस आहे, सेंटर C असलेल्या सर्कलची रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर. म्हणजे AC चं माप किती दिलंय आपल्याला? 6 सेंटीमीटर दिलंय. त्यानंतर काय सांगताय? लाईन AB इज अ टॅन्जेंट ॲट A पॉइंट मध्ये लाईन AB जी आहे ही काय टॅन्जेंट दिली आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे खाली काही सब क्वेश्चन्स विचारले, त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. मग सब क्वेश्चन्स पहिला काय आहे? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB?
बी नावाच्या अँगलचं आपल्याला मेजर काढायचं आहे. मग काय असेल मेजर? आताच आपण थेरम मध्ये पाहिलं याआधी काय म्हटलंय थेरम मध्ये की टॅन्जेंट परपेंडिक्युलर टू रेडियस. परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर काय असणार? लंब असते. स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? लंब असणं म्हणजे काय होणार? इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होणार. 90 डिग्रीचा अँगल इथं तयार होणार. बरोबर. मग तेच आपल्याला यामध्ये लिहायचं. मग पहिल्या प्रश्नाचं पहिल्या सब क्वेश्चनचं आन्सर काय करणार आपण? ड्रॉ करणार. सगळ्यात पहिले आपल्याला जॉइंट दिलंय का? एसी नाही. ड्रॉ करणार. ड्रॉ सी ए किंवा सेगमेंट सी ए म्हणा. ड्रॉ सेगमेंट सी ए किंवा जॉइंट म्हटलं तरी चालेल. आपण जॉइंट केली. मग सी ए जर जॉइंट केली तर टॅन्जेंट थेरम नुसार काय होईल? 90 डिग्रीचा अँगल होईल. मग काय होईल? बाय टॅन्जेंट थेरम. टॅन्जेंट थेरम. टॅन्जेंट थेरम नुसार काय होईल? अँगल कोणता जो विचारलाय तो अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. कारण टॅन्जेंट थेरम मध्ये असं सांगितलंय की रेडियस परपेंडिक्युलर टू टॅन्जेंट. ठीक आहे. मग यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन मध्ये याच्या काय विचारले त्यांनी? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB आणि Y. काय म्हणतात ते? व्हॉट इज द डिस्टन्स? कशाचा डिस्टन्स? पॉइंट C फ्रॉम AB. पॉइंट C हा AB पासून किती डिस्टन्स वर आहे? ठीक आहे. म्हणजे आता जर CA चा जर विचार केला आपण तर ही काय आहे? रेडियस आहे. आणि CA रेडियस आपल्याला जर दिली आहे 6 सेंटीमीटर तर AB पासून C पॉइंटचा डिस्टन्स किती असेल? 6 सेंटीमीटर. ठीक आहे. मग त्याला लिहून घेऊ आपण. काय म्हणताय त्यांचं? सेकंड याच्यामध्ये जे विचारलंय आपल्याला की विचारलंय CA चं डिस्टन्स AB पासूनचं डिस्टन्स आणि का बरं? मग लिहिताना काय करणार आपण? सेगमेंट CA परपेंडिक्युलर AB वरती परपेंडिक्युलर आहे. मग काय करणार? CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. का बरं? गिवन मध्ये दिले आपल्याला. गिवन प्रश्नात दिलंय. गिवन मध्ये आहे की रेडियस 6 सेंटीमीटरची आहे. म्हणून देअरफॉर C काय विचारलंय प्रश्नामध्ये आपल्याला? C किती डिस्टन्स वरती आहे? देअरफॉर पॉइंट C distance of point C from AB. Mug, therefore distance of point C from AB is 6 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आता याच्या पुढे अजून एक सब क्वेश्चन विचारलाय. याच्या पुढे अजून एक प्रश्न तिसरा काय दिला आपल्याला? तिसऱ्या याच्यामध्ये डिस्टन्स AB is equal to 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स BC. आता डिस्टन्स BC फाइंड करायचं म्हणजे आपल्याला याला जॉइन करावं लागेल. डिस्टन्स कोणता फाइंड करायचा आपल्याला? BC चा जर डिस्टन्स फाइंड करायचा आणि त्यांनी काय दिलं आपल्याला? AB पण 6 आहे. 6 सेंटीमीटर AB पण आहे असं त्यांनी आपल्याला तिसऱ्या प्रश्नात सांगितलं. आणि रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर. ठीक आहे. मग काय होईल? तिसऱ्याचा आन्सर काढताना तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर काढताना आपण काय करणार? या पूर्ण ट्रायंगलचा विचार करणार. एक ट्रायंगल ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे? अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. पहिल्याच याच्यात आपण प्रूव्ह केलंय पहिल्या आन्सर मध्ये. मग हा जर अँगल 90 डिग्रीचा आहे आणि आपल्याला दोन साइड माहिती आहे तर आपण पायथागोरस वापरू शकतो. ठीक आहे. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम
मग पायथागोरस थेरमनुसार काय होईल? पायथागोरस थेरमनुसार होणार BC चा स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. ठीक आहे. मग आता AC आणि AB, AC आपण काढलाय 6, AC आपण घेतलाय 6 किंवा CA, AC म्हणा किंवा CA म्हणा. मग काय होईल? BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC म्हणजे किती? 6 स्क्वेअर प्लस AB आपल्याला प्रश्नात दिली आहे, या तिसऱ्या प्रश्नात 6 आहे म्हणून 6 स्क्वेअर म्हणजे काय होईल? BC is equals to under root 36 plus 36 बरोबर का? 36 plus 36 किती होतील? 72 होतील. मग 72 चे दोन पार्ट जर करायचे म्हटलं तर काय होईल? BC is equals to under root 36 into 2 म्हणजेच BC is equals to 6 under root 2 सेंटीमीटर. आता तिसरा, आता यामध्ये अजून एक सब क्वेश्चन विचारला आपल्याला होता. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC? ABC नावाच्या अँगलचं माप आपल्याला विचारलेलं आहे. मग आता ABC अँगलचं माप काढायला जागा तर पूर्ण नाही, याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण इथं पुन्हा सॉल्व्ह करू. मग काय होईल? ABC नावाचा अँगलचं माप आपल्याला काढायचंय. मग काय होईल? आता ABC नावाच्या अँगल मध्ये ABC जर आपल्याला काढायचा तर आपण ट्रायंगलचा विचार करणार. फोर्थचा आन्सर इथं देतोय. फोर्थ आन्सर मध्ये काय होईल? इन ट्रायंगल ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असते? 180 डिग्री. मग येणार तिन्ही पण अँगल काय होईल? अच्छा यामध्ये काय करणार आपण? पहिले AC आणि AB आपल्याला किती दिली आहे? AC is equals to AB is equals to 6 सेंटीमीटर. बरोबर का? म्हणजे कोणत्या टाइपचा ट्रायंगल झाला? आयसोसेलेस ट्रायंगल. म्हणजेच काय होईल? therefore angle ACB is equals to angle ABC. का बरं? by isosceles triangle theorem. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम नुसार काय झाले? हे दोन अँगल कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. मग आता या तिन्ही अँगलची जर सम आपण केली तर किती येईल? 180 डिग्री. बरोबर का? मग therefore angle ACB is equals to angle ABC is equals to x. समजा म्हणून मानू आपण let angle ACB is equals to angle ABC is equals to x. मग तिन्ही अँगलची सम घेतली. angle ABC plus angle ACB plus angle CAB is equals to 180 degree. काय? angle sum property of triangle. angle sum property of triangle. मग ABC किती घेतलाय आपण? ABC चं माप घेतलंय x प्लस याचं माप पण काय घेतलंय आपण? x. ACB चं x प्लस याचं माप आपण काढलंय, याचं माप पहिल्या ह्याच्यात काढलंय किती? 90 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. मग काय होईल? 2x इज इक्वल्स टू हा 90 पलीकडे गेला 180 डिग्री मायनस 90 डिग्री म्हणजेच काय होईल? x इज इक्वल्स टू 90 डिग्री अपॉन 2. therefore x इज इक्वल्स टू 45 डिग्री. म्हणजेच आपल्याला ज्या प्रश्नामध्ये आपल्याला ज्याचं माप विचारलंय, ज्या अँगलचं, कोणत्या ABC अँगलचं माप त्यांनी आपल्याला विचारलंय, तर ते किती असेल? therefore angle ABC is equals to 45 डिग्री. आता हा आपला पहिला प्रश्न संपला. ठीक आहे. आता इथून पुढचा जो पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहू आणि काय जो सिलेबस कॅन्सल झालेला असेल
तो तुम्हाला लेक्चर सुरू असताना त्यातले क्वेश्चन कोणते कोणते कॅन्सल झाले हे तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, चला भेटू पुढच्या लेक्चरला.